इयत्ता 8वीचं इक्वेशन इन टू व्हेरिएबल मधलं आपलं 12.2 प्रॅक्टिस सेटमधलं क्वेश्चन नंबर 10 चालू आहे. बघा क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलेलं आहे, प्रश्न आपण वाचूया आधी. सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 more than Sudhir's present age is 5 more than the 3 times of age of Viru. Anil's age is half the age of Sudhir. If the ratio of sum of Sudhir's and Viru's age to 3 times the Anil age is 5:6, then find the Viru's age. आता जे फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्याची व्हॅल्यू आपण आधी घेऊया. सो विरूचं एज आपल्याला फाइंड करायचं, त्याची थोडीशी प्रश्नाची आपण रूपरेषा इथे दिलेली. बघा प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तर ते आधी आपण बघूया की सुधीर्स प्रेझेंट एज इज 5 more than 3 times the विरूज एज. सुधीरचं जे आजचं वय आहे ते विरूच्या वयाच्या 3 पटीपेक्षा 5 ने जास्त आहे. आणि अनिल्स एज इज हाफ ऑफ द सुधीर एज. अनिलचं जे वय आहे ते सुधीरच्या वयाच्या अर्धा आहे. आणि अजून एक त्यांनी सांगितलंय सुधीर आणि वीरू या दोघांच्या वयाचं रेशो विथ 3 times द अनिल एज इज 5:6 आहे. फाइंड द वीरूज एज असा आपल्याला प्रश्न विचारला. आता वीरूचं एज आपल्याला माहित नाही ते आपण घेऊया समजा x. लेट वीरूज एज बी x इयर्स. विरूचं वय आपण घेऊया x वर्ष. आता दिलेल्या अटीनुसार सुधीरचं वय किती आहे, विरूच्या वयाच्या 3 पटीपेक्षा 5 ने जास्त, 3 times the विरूज एज and 5 more than that. So therefore by given condition दिलेल्या अटीनुसार सुधीर's present age is equal to 5 more than 3 times the Viru's age. म्हणजे that is 5 plus 3x. हे झालं सुधीरचं वय. आता अनिलचं वय किती आहे, सुधीरच्या वयाच्या अर्ध. Also Anil's age is equal to half of Sudhir's age. सुधीरचं एज आपण डायरेक्ट घेऊया 5 plus 3x. हे झालं अनिलचं वय. आता त्यांनी जी महत्त्वाची कंडिशन दिली आहे बाय अनदर कंडिशन, दुसरी कंडिशन त्यांनी आपल्याला अशी सांगितलेली आहे की या दोघांचं आता सुधीर प्लस वीरू, सुधीर एज प्लस वीरूज एज upon 3 times the Anil's age is equal to 5/6. अब यात व्हॅल्यू आपण घेऊया. सुधीरचं वय आहे 5 plus 3x प्लस वीरूचं वय आहे x अपॉन 3 times अनिल्स एज. अनिल्सचं एज आहे बघा 5 plus 3x upon 2. That is equal to 5/6. आता बघा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय होत असतो. तर त्यानुसार कॅल्क्युलेशन जर आपण करत आलो, कॅल्क्युलेशन आपल्याला बघा 2 in the bracket 5 plus 3x plus x upon 3 in the bracket 5 plus 3x is equal to 5/6. अशी आपण त्याची मांडणी करून घेतली. कॅल्क्युलेशन बेरीज वजाबाकी आधी करून घेऊया. ॲडिशन बघा इथे आता 2 ब्रॅकेटच्या बाहेर आहे तसंच 5 plus 3x plus x is 4x आणि इथे आहे तसंच राहणार. म्हणून आपण आता ब्रॅकेटमध्ये आता ब्रॅकेटच्या बाहेर एखादी संख्या जेव्हा असते तेव्हा याचा अर्थ असतो त्या संख्येने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये असलेल्या प्रत्येक
एलिमेंटला इच अँड एव्हरी एलिमेंटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर 2 5 जा 10 प्लस 2 4 जा 8 आणि हा x अपॉन 3 5 जा 15 प्लस 3 3 जा 9 x इज इक्वल टू 5 अपॉन 6. आता पुन्हा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं बघा. हा 6 इंटू 10 प्लस 8x इज इक्वल टू 5 इंटू 15 प्लस 9x. मल्टिप्लाय केल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला मल्टिप्लाय करायचं बघा. 6 इंटू 10 60 प्लस 6 इंटू 8 48x प्लस 5 इंटू 15 इज इक्वल टू 75 प्लस 5 9 जा 45x. आता बघा जे x वाले टर्म्स आहेत ते सगळे आपण लेफ्ट साइडला आणूया आणि जे ओनली नंबर्स आहेत ते राईट साइडला घेऊया. फक्त बघा त्याची प्लेस जेव्हा इंटरचेंज होते प्लेस त्याची चेंज होत असते त्यानुसार त्याचं साईनमध्ये पण आपल्याला कन्वर्जन करावं लागतं. सो 48x आणि हा प्लस 45x या बाजूला आल्यानंतर तो होणार मायनस 45x इज इक्वल टू हा जो 75 आहे ॲज इट इज आपण लिहिलेला आहे. हा 60 तिकडे जाणार राईट साईडला. तर 60 हा पॉझिटिव्ह आहे आणि राईट साईडला जाताना तो नेगेटिव्ह. सो 48x मायनस 45x आहे आपलं 3x आणि 75 मायनस 60 ते झालं 5. तर आता हा जो 3 आहे हा 3 आहे 3 आपण इकडे मल्टिप्लाय आहे त्या साईडला तो डिवाइड होणार 5 अपॉन 3. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे तर बघा इथे बघा इथे आता आपण केल्यानंतर 48x मायनस 45x इज इक्वल टू 75 मायनस 60. आता बघा म्हणजे 48x मधून 45x केल्यानंतर 3x राहिले 75 15 राहिले. आता हा जो 3 मल्टिप्लाय आहे x ला हा लेफ्ट साइडला गेल्यानंतर डिवाइड होणार 15 अपॉन 3 झाला. तर x ची व्हॅल्यू आपल्याला 15 अपॉन 3 मिळालेली आहे. तर 3 1 जा 3 3 5 जा 15 म्हणजे x इज इक्वल टू 5. आता x म्हणजे आपण कसली व्हॅल्यू घेतली होती आपण पुन्हा एकदा बघूया. विरुद्ध h बी x म्हणजे आपल्याला विरुद्ध जे वय आहे ते आपण x घेतलं होतं. देअरफॉर विरुद्ध h इज 5 इयर्स. अशा प्रकारे आपला 10वा सम झालेला आहे. 12.2 आपला इथे संपलेला आहे. तर नेक्स्ट टाइम आपण बघूया 13 चॅप्टर. तोपर्यंत तुम्ही एकदा व्यवस्थित हे सम पूर्ण बघून घ्या. बघा प्रश्न आपल्याला आपण उत्तर इथून सुरुवात होते. ह्या प्रश्नाचा आराखडा आहे. तुम्हाला प्रश्न कळावा म्हणून हे लिहिलेलं आहे. लिहून घ्या एकदा.